नमस्कार मंडळी. मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण इंस्टाग्राम आणि त्याच्यात झालेले बदल याविषयी आपण बोलणार आहोत. इथे आपण आता एक आधी काय म्हणतात लक्ष्मण रेखा आखून घेऊ की इथे मी जे पर्सनल यूजसाठी जे इंस्टाग्राम वापरत आहेत यांच्यासाठी हे अपडेट्स फार महत्त्वाचे नाही आहेत. पण तुमचं जर का छोटा बिझनेस असेल, काही म्हणजे फॅब्रिक रिलेटेड असेल, ज्वेलरी असेल, फोटोग्राफी असेल, बेकिंग असेल, छोटं शॉप असेल, क्लोदिंग ब्रँड असेल, ई कॉमर्स स्टोअर असेल, हॉटेल असेल, कॅफे असेल, एन नंबर ऑफ थिंग्स ज्याच्यासाठी तुम्ही इंस्टाग्राम बिझनेससाठी वापरताय, तर त्या लोकांसाठी हे अपडेट्स खूप महत्त्वाचे आहेत. ते काय अपडेट्स आहेत आणि त्याचा वापर आपण कसा केला पाहिजे याविषयी मी थोडक्यात सांगणार आहे. एक नवीन फीचर म्हणजे बऱ्यापैकी दिवस ते आहे, पण आपण मंगळवार मार्केटिंगवरती ते बोललो नव्हतो. ते मला सांगायची इच्छा खूप अनावर झाली. त्यामुळे म्हणलं की हा एपिसोड आपण रेकॉर्ड करावा. तर तुमच्या इंस्टाग्रामच्या फीडवरती जर का तुम्ही गेलात आणि तुमची कुठली पोस्ट वरती क्लिक केलं, तर उजव्या हाताला 3 छोटेसे डॉट्स आहेत. तर ते जर का तुम्ही क्लिक केलेत, तर त्याच्यामध्ये पिन टू प्रोफाईल असा एक तुम्हाला ऑप्शन दिसतो. याने काय होतं, की तुम्हाला तुमच्या प्रोफाईलवरती, फीडवरती म्हणजे जसं जे तुम्हाला ग्रिड दिसतं, सगळ्या पोस्ट दिसतात. त्याच्यामध्ये पहिल्या रोमध्ये तुम्हाला 3 पोस्ट ह्या पिन करता येतात. पिन करणं म्हणजे काय? तर त्या तिथे कायमस्वरूपी राहतात. नवीन जेव्हा व्हिजिटर्स येतात त्यावेळेस पहिल्यांदा त्या 3 पोस्ट दिसतात. मग त्या आधी 2 वर्ष आधी केलेल्या असू देत, 6 महिने आधी पोस्ट केलेल्या असू देत किंवा काल पोस्ट केलेल्या असू देत. पण पहिल्या 3 ज्या तुम्ही पिन कराल पोस्ट ह्या ऑप्शन्सनुसार, तर त्या व्हिजिटर्सना तुम्हाला दिसतील. आता अनेक इन्फ्लुएन्सर्स म्हणा किंवा अनेक ब्रँड्स यांनी हे फीचर वापरताना मी पाहिलंय आणि तेव्हा मला असं लक्षात आलं की खूप स्वाभाविकपणे आपण ज्या आपल्या पॉप्युलर पोस्ट आहेत किंवा एखादं पॉप्युलर रील असेल, ज्याला मे बी 2 मिलियन 3 मिलियन व्ह्यूज आहेत, अशा पोस्ट्स आपण पिन करतो. हे खूप स्वाभाविक आहे. पण जर का तुम्ही थोडंसं मागे जाऊन विचार केलात, की आपल्या बिझनेसला त्याचा किती उपयोग होतोय किंवा आपण ज्या गोष्टींसाठी इंस्टाग्राम वापरतोय, त्याच्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होतोय का? की पॉप्युलर पोस्ट दाखवण्यामध्ये नवीन व्हिजिटरला कितपत फायदा होतो हे थोडंसं ॲनलाईज करणं गरजेचं आहे. पण मग तिथे आपण काय पोस्ट केलं पाहिजे किंवा तिथे आपण काय पिन केलं पाहिजे, याविषयी मी तुम्हाला थोडंसं सांगतो. एकतर तुमच्या बिझनेसबद्दलची माहिती म्हणजे FAQs असतील, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स म्हणजे अनेकदा जर का तुम्ही Instagram थ्रू ऑर्डर्स घेत असाल किंवा ई कॉमर्स साईट असेल किंवा कॅफे असेल, ह्याच्यामध्ये टायमिंग्स काय आहे? डिलिव्हरी चार्जेस आहेत का? COD आहे का? ऑर्डर कशी प्लेस करायची? रिझर्वेशन कसं करायचं? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला DM मधनं बरेच लोकं विचारतात. जे नवीन फॉलोअर्स असतात किंवा नवीन व्हिजिटर्स असतात. हे खूप कॉमनली विचारणारे प्रश्न आहेत. आता याचं सुद्धा ऑटोमेटेड रिप्लाय ठेवता म्हणजे सेट करता येतो Facebookवरनं. तुम्ही मेसेंजर थ्रू जेव्हा Instagram अकाउंट लिंक करता, तेव्हा या बऱ्याचसे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्सची ऑटोमेटेड रिप्लाय देणं शक्य आहे. पण त्याच्यामध्ये पर्सनलायझेशन आणि तो टच थोडासा कमी पडतो. पण हरकत नाही, ते फीचरही आपण वापरू शकतो. पण जेव्हा तुम्ही पिन कराल एखादी पोस्ट, त्यावेळेस अशी पोस्ट आधी तयार करा, ती पोस्ट करा आणि नंतर ती पिन करा तुमच्या प्रोफाईलवरती. म्हणजे आजपासून 2 महिन्यांनी, 3 महिन्यांनी जेव्हा नवीन लोकं तुमच्या पेजवरती येतील, त्यावेळेस त्यांना पटकन अ, या पोस्टद्वारे अनेक प्रश्नांची उत्तरं मिळून जातील. आता इथे करावजल पण आपण ठेवू शकतो. म्हणजे 3, 4, 5, 10 पर्यंत इमेजेस अपलोड करून ही पोस्ट बनवू शकतो. किंवा तुम्ही व्हिडिओद्वारे या गोष्टी एक्सप्लेन करू शकता. डिपेंडिंग ऑन तुम्ही कसे कम्फर्टेबल आहात. तर ही एक पोस्ट नक्कीच तुम्हाला पिन करता येईल. त्याच्यानंतर सर्व्हिसेस आणि प्रॉडक्ट्सविषयी माहिती असेल, तुम्हाला कुठला अवॉर्ड मिळाला असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही सपोर्ट करत असाल, NGO असेल, व्हॉटएव्हर फंड रेझिंग असेल, आपल्याकडे काही टेस्टिमोनियल्स असतील म्हणजे चांगले फीडबॅक्स असतील, तर अशा सगळ्या पोस्ट तुम्ही एकतर क्रिएट करा
आणि त्या पिन करा प्रोफाईलवरती. त्याचा तुम्हाला अधिक फायदा होईल. त्याच्यावरती एक स्टोरी हायलाइटचा हे असतो. तोही आपण मागे एका एपिसोडमध्ये बघिटलेला आहे. पण आत्ता विषय झालाय म्हणून सांगतो, की स्टोरी हायलाइट्स सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापरा, की ते तुमच्या वेबसाईटचे जसे टॅब्स असतात, तशा पद्धतीने जर का लोकांना दिसलं. म्हणजे आता समजा तुमच्याकडे तुम्ही एखादा ज्वेलरीचा किंवा फॅब्रिकचा बिझनेस करत असाल किंवा असं म्हणू की मे बी कॅफे असेल, तर वेगवेगळ्या कॅटेगरीजचे इमेजेस असतील, मेन्यू असेल, तर हे तुम्ही स्टोरी हायलाइट्समध्ये पोस्ट करू शकता. आता हे जेव्हा तुम्ही स्टोरीज पोस्ट करता, ते आर्काइव्ह पोस्टसुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. त्याला छान लेबल द्या, छान आयकन्सनी त्याचं कव्हर पेज बनवा आणि या डिझायनिंगसाठी तुम्हाला Canva नावाचं फ्री सॉफ्टवेअर किंवा फ्री सर्व्हिस जी आहे canva.com ह्याच्यावरनं तुम्हाला या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बनवता येतील. त्याचाही एक एपिसोड आपण पहिल्या 10 एपिसोडमध्येच तो असणार आहे. मला एक्झॅक्टली नंबर आठवत नाही, पण त्याची लिंक मी ह्या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर हे एक अपडेट झालं आणि हे एक अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे. काही लोकं जर वापरत असतील, तर ते थोड्या वेगळ्या पद्धतीने कसं वापरता येईल, याच्याकडे लक्ष द्या. आत्ता नुकता एक 2-3 दिवसापूर्वी जो अपडेट रोल आउट झालाय, तो बऱ्याच लोकांना मे बी समजलं नाही. कदाचित "अरे हे काय आहे?" ह्या टाईपची रिएक्शन खूप आलेली दिसतीये. पण तुमच्या मेसेजेसच्या टॅबमध्ये जर का तुम्ही गेलात, तर तिथे नोट्स नावाचा एक सेक्शन दिसतो. माझ्या मते 60 एक कॅरेक्टर्समध्ये तुम्हाला काहीतरी नोट्स तिथे पेस्ट करता येतात. नोट्स म्हणजे काय बेसिकली अगेन जर तुम्ही बिझनेस रन करत असाल, तर काही छोट्या अनाउन्समेंट्स असतील किंवा मे बी कॅफे बंद असेल किंवा फ्री शिपिंग तुम्ही चालू करताय, सीओडी एनेबल केलंय, व्हॉटएव्हर जे काही छोटे अपडेट्स असतील किंवा एखाद्या बिझनेसविषयी तुमच्या डोक्यात असलेले काही थॉट्स असतील, काही पॉझिटिव्ह गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतील, तर या सगळ्या तुम्ही नोट्सच्या फॉर्ममध्ये तिथे टाकू शकता. आता पुढचा जो अपडेट आहे तो सगळ्या लोकांसाठी उपयोगी आहे असं मी म्हणणार नाही. याचं कारण असं आहे, की तुम्ही जर का Instagram प्रोफाईलवरती जाऊन 3 रेषा ज्या असतात जिथनं आपण सेटिंग्जमध्ये जातो, तिथे जर का तुम्ही गेलात, तर त्याच्यामध्ये सेटिंग्ज आणि अशा एनालिटिक्स वगैरे अशा इनसाइट्स असे जे काही ऑप्शन्स आहेत, त्याच्यामध्ये एक ऑप्शन ब बऱ्यापैकी रोल आउट झालेला आहे. सगळ्यांच्या ॲपमध्ये तो असेल, असं मी अझ्युम करतो. पण तिथे डिजिटल कलेक्टिबल्स असा एक ऑप्शन आलेला आहे. आता डिजिटल कलेक्टिबल्स म्हणजे काय? तुम्ही विकत घेतलेल्या एन-एफ-टीज असतील किंवा तुम्ही क्रिएट केलेल्या एन-एफ-टीज असतील. एन-एफ-टी म्हणजे नॉन फंजिबल टोकन. क्रिप्टोवरती पण आपला एक एपिसोड आहे, त्याची पण लिंक मी देतो. पण एन-एफ-टीज आणि हे जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला मे बी असं लक्षात येत असेल, की अरे हे एन-एफ-टी वगैरे मला माहिती नाही. तर तुम्ही आधीचा एपिसोड नक्की ऐका क्रिप्टोकरन्सीवरती आणि तिथे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. पण तरीही तुम्हाला ते लक्षात नाही आलं, तर हा अपडेट तुम्ही सोडून देऊ शकता. कारण तो आपल्यासाठी नाहीये. पण ज्या लोकांकडे एन-एफ-टी आहे, ज्या लोकांनी एन-एफ-टीज क्रिएट केलेले आहेत, अशा लोकांना Instagramवरती त्या एन-एफ-टीज लिंक करायची सोय Instagramने केलेली आहे. सो डिजिटल कलेक्टिबल्समध्ये तुम्ही गेलात, तर तुमचं मेटामास्क वॉलेट किंवा अजून 1-2 वॉलेट्सचे ऑप्शन आहेत. ते जर का तुम्ही कलेक्ट केले, तर त्याला लिंक्ड असणाऱ्या एन-एफ-टीज ज्या आहेत, या तुम्हाला Instagramवरती फीचर करता येतील. खूप नवीन गोष्ट आहे. अजून माहिती नाहीये, की ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन वाईज किंवा शोकेस वाईज ह्या गोष्टी कशा वापरणार आहेत लोकं किंवा क्रिएटर्स कसे वापरणार आहेत. पण जर का तुम्ही एन-एफ-टी असेल तुमच्याकडे, तुम्ही कलेक्ट केली असेल किंवा डिजिटल कलेक्टिबल्समध्ये तुमचे ई-एन-एस डोमेन्ससुद्धा असतील. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लिंक करू शकता आणि माझं एवढंच म्हणणं आहे, की नवीन अपडेट्स जे आहेत, जे आपल्या ॲपमध्ये दिसतात, तर त्याच्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्या गोष्टींविषयी वाचणं गरजेचं आहे आणि आपण आपल्या बिझनेससाठी हे फीचर्स, हे अपडेट्स कसे वापरू शकतो? अधिकाधिक लोकांपर्यंत चांगली माहिती कशी पोहोचवू शकतो? कारण हे फीचर्स तेच काम करतायत. म्हणजे तुम्हाला तुमची इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने लोकांपुढे मांडायची अपॉर्च्युनिटी Instagram देतंय. तर या गोष्टींकडे बिझनेस Instagram अकाउंट्सनी नक्की लक्ष दिलं पाहिजे.
पर्सनल इंस्टाग्राम आपण फार डोकं चालवत नाही आणि तिथे डोकं घालायलाही नको. पण मोस्टली या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत आणि अर्थातच तो आय थिंक अपडेट सगळ्यांना माहिती असेल, पण आता सांगतो की रील्सची आता लेंथसुद्धा वाढलेली आहे आणि IGTV हा ऑप्शन निघून गेलेला आहे. सो मोठे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही रील्समध्ये आय थिंक 90 सेकंड्सपर्यंत तुम्ही करू शकता. सो रील्स थोडेसे लेंदी होऊ शकतात आणि तिथे तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे. तर आय थिंक हे महत्त्वाचे अपडेट्स एवढे बास झाले आणि आपण भेटूया पुढच्या मंगळवारी अशाच एका नवीन अपडेटसोबत, टूलसोबत किंवा एखाद्या गेस्टसोबत. तोपर्यंत राम राम. आणि आता सांगतो की जर तुम्ही रील्स बनवत नसाल, जर तुम्ही व्हिडिओ कॉन्टेंट बनवत नसाल आणि इंस्टाग्राम बिझनेस वापरत असाल, तर आयदर व्हिडिओज बनवायला चालू करा किंवा ते अकाउंट वापरणं सोडून द्या. धन्यवाद.